भोगीची भाजी बनवण्यासाठी आम्ही गाजर, परत वांगी, टोमॅटो, पालकची नाही, हे चाकवत आहे. परत हा फ्लावर, टोमॅटो, दोडका, मेथीची भाजी आणि हा पावटा असं बाजारातून साहित्य घेऊन आलो. ह्या सगळ्या भाज्या आम्ही एकत्र निवडून घेतल्या. हा हरभरा पण आणलेला आहे बाजारातून, अजून शेतात आलेला नाही. अशा प्रकारे आम्ही सगळ्या भाज्या सोलून निवडून घेतल्या चिरून. त्याच्यामध्ये कांदा आहे, लसूण, आलं, वाटाणा, सोललेला हरभरा, पावट्याला आमच्याकडे वरणा पण म्हणतात, गाजर, बटाटा, वांगं, कोथिंबीर, शेंगदाणे पण कच्चे घेतल्यात. प्रथम गॅस चालू केला आहे, कढई ठेवली आहे. कढईमध्ये व्यवस्थित हलवायला येतात सगळ्या भाज्या. तीळ जिरं आधी जरा भाजून घेतले, थोडंसं गरम करून घ्यायचे, थोडे जास्त नाही भाजायचे. ते भाजल्यानंतर काढून घ्यायचे, थोडे थंड होऊ द्यायचे. त्याच्यानंतर आमच्याकडे खलबत्ता आहे, आम्ही खलबत्ता म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहीत नाही. खलबत्त्यामध्ये आलं घालून चेचून घेतलं, आलं घातलं, नंतर लसूण घातला. लसणाच्या थोड्या थोड्या पाकळ्या घालत आम्ही लसूण पण चेचून घेतला. मिक्सरला सगळेच करतात, आम्ही जरा नवीन पद्धतीने म्हटलं जरा खलबत्त्यात जुन्या पद्धतीने करून बघूया, आपल्या आजी वगैरे कशा करत होत्या तसं. खोबऱ्याचा तुकडा पण घातला. वाळलेलं खोबरं आहे हे, वाळलेलं खोबरं घ्यायचं, ओलं घातलं तरी चालतंय. मी वाळलं घातले, चांगला तवंग येतोय आमटीला त्या. कोथिंबीर घातली, कोथिंबीर पण चेचून घेतली. त्याच्यामध्ये मग थंड झालेले जिरे आणि तीळ घालून ते सगळे एकत्र आम्ही असं बारीक केलं. हे असं बारीक करत असताना नाही थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे बारीक व्हायला मदत होत्या. हे असं एकदम बारीक 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 वाटून घ्यायचं. थोडासा मिक्सरपेक्षा मोठा मोठा राहतोय मसाला. जर नाही बारीक झाला तरी काय करायचं, हे सगळं काढून घ्यायचं आणि मिक्सरला एक भिंगरी फिरवून घेतली तरी चालते, जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर. जर वेळ असेल तर तुम्ही बारीक करू शकताय. नंतर गॅस पेटवायचा, एकीकडे एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं. ते गरम पाणी म्हणजे भाजीमध्ये घालण्यासाठी, भाजी लवकर शिजते. आणि एकीकडं कढई तापत ठेवायची, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तुम्ही कुठलंही तेल वापरू शकताय, तुम्हाला जे खाद्यतेल आवडते ते. तेल जरा तापू द्यायचं आणि जो आपण वाटलेला खलबत्त्यात मसाला आहे ना, पाणी घालून तो थोडा थोडा करत ह्या तेलामध्ये सोडायचा. तेल जास्त तापलं की ते अंगावर चटचट उठते, त्यामुळे मी कोमट केले, तेल जास्त गरम केलेलं नाही. हा मसाला पाणी घालून वाटल्यामुळे नाही अंगावर उठतोय सगळा असा भाजताना, त्यामुळं असं कमी मंद आचेवर नाही असं भाजून घ्यायचा. चरचरीत असा हा भाजून घेतला की नाही त्याला चांगली चव येते आणि मसाला पण चांगला भाजला जातो आहे मंद आचेवर. चमच्याने व्यवस्थित हलवून असा भाजून घ्यायचा. असं भाजत असताना इकडून तिकडून करपू नये याची काळजी घ्यायची. करपला की मग त्या भाजीची चव अशी करपट लागते. त्याच्यामध्ये मीठ जरा घालायचं, मीठ घातला की नाही व्यवस्थित मसाला भाजला जातो आतनं. थोड्या वेळानं त्याच्यामध्ये आपली मसाल्याची चटणी असते घरात बनवलेली, किंवा तुम्ही लाल बुक्का पण वापरू शकता. लाल बुक्का घातला की नाही अंबारीचा किंवा चारमिनारचा, त्याने छानसा कलर पण येतो आहे. मी आपली घरातलीच आहे मसाल्याची चटणी वापरले, कारण की मसाल्याची चटणीत आपण बाकीचे सगळे पदार्थ घातलेले असते चटणी बनवताना, त्यामुळे इतर काही पदार्थ घालावे लागत नाहीत. गरम मसाला वगैरे हे असलं काही काही घालतात ते, मी काही ते घातलेलं नाही आहे. मी आई घरातली साधी चटणी घातली आहे आणि व्यवस्थित हलवून असा मसाला व्यवस्थित भाजून घेतला आहे. जेवढा आपण मसाला चांगला मंद आचेवर भाजून घेईल तेवढी भाजी आपली चांगली होत्या, उत्कृष्ट होत्या, चवीला पण लागते. असं तेल सुटोपर्यंत भाजून घ्यायचं. त्या मसाल्याला चांगलं तेल सुटोपर्यंत असं भाजून घेतल्यानंतर नाही त्याच्यामध्ये
थोडं असं भाज्या ॲड करायच्या. आपण निवडून घेतलेल्या भाज्या आहेत की नाही, असं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं. आधी टोमॅटो घालायचं, म्हणजे ते व्यवस्थित हे होते, भाजलं जाते. मग सगळ्या भाज्या अशा थोड्या पावटा, वटाणा, बटाटा, गाजर वगैरे, वांगं, हे सगळं. वांगं मोठंच ठेवायचं, का माहिती आहे का, ह्या भाज्या शिजायला वेळ लागतो आहे. वटाणा, हरभरा, पावटा. आणि वांगं काय होते, लगेच शिजते, एकदम असं पूर्ण ते हे होऊन जाते, मऊ शिजलं जाते. मग ते खाण्यापर्यंत, ते शिजोपर्यंत ते खायला चवीला लागत नाही. त्यामुळे वांगं असं मोठ्याच फोडी करून घालायचं. 2 फाकी केल्या तरी चालतात वांग्याच्या, अखंड 4 फाकी करून असं घातलं तरी चालते, त्याच्या आवडीनुसार, किंवा बारीक तुकडे करून घातले तरी चालते. पण एवढंच की वांगं जास्त शिजलं जाते, त्यामुळे ते बेचव लागते. त्यामुळे आम्ही असं घालतो आहे. असं व्यवस्थित मसाल्यामध्ये हलवून घ्यायची भाजी सगळ्या भाज्या खालवर, असं जेणेकरून सगळीकडे मसाला लागला पाहिजे. 5 मिनटं असं व्यवस्थित हलवून घेतलं की नाही, त्याच्यामध्ये आपण इकडं साईडला ठेवलेलं गरम पाणी जे आहे ते मस्तपैकी उकळलेलं आहे. आणि ते पाणी आता काय करायचं, आपण त्याच्यामध्ये थोडं घालायचं, जसं लागेल तसं घालायचं. आता आमच्या घरात माणसं कमी आहेत, त्यामुळे मी कमी प्रमाणात भाजी केली, कोण जास्त प्रमाणात करते. आणि ही भाजी सगळेजण आवडीनं खातात. हे जरा असं हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता मीठ घातलेलं आहे आपण, त्यामुळे वरून नाही घालायचं मीठ. मसाला भाजतानाच आपण मीठ घातलेलं असते, त्यामुळे वरून मीठ घालायचं नाही. असं उकळी येऊ द्यायची आणि व्यवस्थित खालनं हलवत राहायचं 10 मिनटाला, म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजतात. भाज्या निम्म्या अर्ध्या शिजत आल्या की नाही, मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. वरून कोथिंबीर घातली की असे छानसे तवंग येतो आहे छानसा भाजीला. आणि एक प्रकारचा वास पण, सुगंध पण सुटते. सगळ्या अख्ख्या घरात सुटला आहे बघा वास, मस्तच सुटला आहे. आणि भाज्या पण बऱ्यापैकी चांगल्या शिजल्यात. वांगं पण असं व्यवस्थित शिजले, असं काही गिर वगैरे झालेलं नाही जास्त. त्याच्यानंतर ह्या भोगीच्या भाजीसोबत खायला चांगली लागते ती म्हणजे बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी कशी करायची तुम्हाला एक सांगते. परात घ्यायची, परातीत पीठ घ्यायचं बाजरीचं, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं. बाजरीच्या भाकरीच्या पिठात मीठ घातलं की नाही, ती भाकरी आणखीन चविष्ट लागते. आणि ही भाकरी त्या भोगीच्या कालवणासोबत सगळे आवर्जून आवडीने खातात संक्रांती दिवशी. आम्ही आधीमध्ये पण करतो, आमच्या घरी बाजरीची भाकरी फार आवडते, त्यामुळे नेहमी आम्ही बाजरी आणतो आणि बाजरीची भाकरी करतोच. मग असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं, चरा पाणी घालून थोडं पाणी घालायचं. जास्त पीठ नाही मळायचं, जेवढं लागते तेवढं थोडं मळून घ्यायचं. हे पीठ जास्त चिकट असते, त्यामुळे ह्याला उतवणी वगैरे नाही घालायची. कमी प्रमाणात पाणी घालून थोडं मळून घ्यायचं. आणि असं थोडं पाणी लावून मळून घेतल्यानंतर मुळे नाही असं व्यवस्थित भाकरी थापायला येते, अजिबात चिरत नाही, मोडत नाही. त्यामुळे मळतानाच भाकरीचं पीठ चांगलं मळून घ्यायचं. वेळ का लागेना, पण चरा जास्त पाणी लावून असं व्यवस्थित मळून घेऊन असा गोळा करायचा आणि असा हातावर थापटून घ्यायचा, जरासा गोलसर करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि असा बोटाने दाबून घ्यायचा कडनी, म्हणजे थापायला आपल्याला सोपं जाते. आणि ही भाकरीचं पीठ चिकट असल्यामुळं ती रुंदत नाही, लवकर मोठी होत नाही. आणि असं हे हातावर करून घेतलं की नाही, भाकरी थापायला पण सोपी जाते आणि मोठी पण लगेच होते. त्यामुळे मी असं करून घेते. आणि असं करून परातीत ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी लावून घ्यायचं. पाणी का लावायचं, तर हे तीळ व्यवस्थित चिटकून राहण्यासाठी. त्याच्यावरती असं तीळ लावून घ्यायचं. तीळ लावल्यामुळे भाकरीला वेगळीच एक अशी खमंग अशी चव येते. बाजरीच्या भाकरीला असे तीळ लावून भाकरी करताना असं व्यवस्थित पाणी वगैरे लावायचं, ही काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित थापायचं, पीठ लावायचं थोडं हाताला आणि अशी थापून घ्यायची गोल. ही थापताना थोडंसं आपल्याला कष्ट लागतं, कारण की चिकट पीठ असल्यामुळे ही रुंदत नाही, भाकरी लवकर मोठी होत नाही, गोल होत नाही. त्यामुळे नंतर दोन्ही हाताने काय करायचं, खाली एक कापड ठेवायचं आणि परातीनं काय करायचं, परातीला एका बाजूनं धरायचं आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं.
गोलाकार भाकरी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित जिथं जाड आहे तिथं जरासं बोटाने दाबून वगैरे घ्यायची आणि नंतर अशी जरा फिरवून घेऊन तळ हातावर घ्यायची, अशी उचलून एका बाजूने व्यवस्थित. बाजरीची भाकरी चिकट असल्यामुळं नाही पीठ अजिबात मोडत नाही. मळताना आपण चांगलं मळलेलं आहे पीठ. आणि अशी उचलायची आणि अशी तापलेल्या तव्यावर अलगद अशी घालायची. व्यवस्थित अशी पसरून घ्यायची ती. पसरून घेतल्यानंतर एका मिनटानंतर लगेच आपण काय करायचं, पाणी लावून घ्यायचं. जर जास्त वेळ थांबलं तर ते भाजतं पाणी आपल्याला, कारण की भाकरी तापलेली असते. आणि असं थोडं थोडं पाणी घ्यायचं, थोडंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. असं शिंपडायचं आधी जरा, आणि नंतर लागेल तसंच थोडं थोडं पाणी घ्यायचं बोटाने आणि भाकरीला सगळीकडे लावून घ्यायचं. का लावून घ्यायचं, तर भाकरी पिटाळत नाही, म्हणजे खायला चांगली लागते. व्यवस्थित पाणी लावलं नाही भाकरी भाजली पण जाते चांगली. असं पाणी लावलं नाही आणि 2 मिनटं तव्यावर तशीच ठेवायची. थोडंसं सुकू द्यायचं ते पाणी, म्हणजे भाकरी पचायला पण सोपी जाते. खालनं व्यवस्थित पचायला म्हणजे भाजायला, आम्ही पचायला म्हणतो. भाजायला सोपी जाते. आणि अलगद अशी उचलायची आणि अशी घालायची. माझी थोडीशी बघा हे झाली, व्हिडिओच्या नादामध्ये मोडल्यासारखी झाली, पण नाही व्यवस्थित झाली. नंतर हाताने व्यवस्थित करून घ्यायची आणि गॅस मोठा करायचा आणि व्यवस्थित तिला भाजायची. बाजरीच्या भाकरीला भाजायला वेळ लागतो थोडा. थोड्या वेळाने अशी उलटून बघायची, अशी व्यवस्थित भाजू द्यायची खालून, म्हणजे खायला पण अशी हिरवट लागत नाही आणि कडू पण लागत नाही. एकीकडे असा गॅस लावून घ्यायचा आणि काठ वगैरे असे व्यवस्थित तिचे भाजून घ्यायचे. बाजरीचे अशी खरपूस भाजली जाते. तीळ असल्यामुळे चटचट चटचट असा आवाज पण येतो आहे भाकरीचा भाजताना. अशी सगळीकडनं भाजून घेतली की नाही भाकरी चवीला पण चांगली लागते. खरपूस भाजून घ्यायची. मला खरपूस भाजलेलं भाकरी फार आवडते, म्हणून मी खरपूस भाजून घेते लाल भडक अशी. ह्यात हळदीची चिमट पण घालतात कोणी कोणी, मी काही हळद नाही घातलेली. नंतर एक ताट घ्यायचं, ताटामध्ये भाकरी ठेवायची. मस्तपैकी आपण मगाशी बनवलेलं जे भोगीचं कालवण आहे किंवा आमटी म्हणता तुम्ही, काय जे म्हणत असाल ते, आम्ही कालवण किंवा आमटी म्हणतोच, ते घ्यायचं आणि ठेवायचं आणि त्याच्यासोबत ती भाकरी खायची. एकदम भारी लागते भाकरी ती आणि भोगीची आमटी. तुम्ही